श्रद्धा आपल्यासाठी उपकारक असते तर अंधश्रद्धा अपायकारक. त्यामधला भेद समजून घेणं आवश्यक असतं. ही पटकी तर आता काय? अरे बाबा थांब थांब थांब. का काय झालं? अरे त्या रोगाचं नाव सुद्धा काढू नकोस. त्या नुसत्या रोगाचं नाव काढलं ना तरी या रोगानं आपल्याला गिळलं की काय असं वाटतं. बघा, या रोगाने आपल्या तुमच्या आमच्या सारख्यांच्या मनावर केवढी दहशत बसवली. हो नाहीतरी काय. अरे किती काय केलं ना तरी हा रोग आटोक्यातच येत नाही. कुणी काय सांगतं कुणी काय. गावकऱ्यांनी सगळ्यावरचा उपाय करून बघितला पण शेवटी काही उपयोग झाला नाही. आणि ज्याच्याकडे उपाय आहे, ज्याचा उपाय हमखास लागू पडू शकतो, तो मात्र ह्या बाबतीत काही बोलायला आणि काही सांगायलाच तयार नाहीये. अरे म्हणजे रे आपले स्वामी ते काही बोलायलाच तयार नाहीत. आपले करते करविते तेच आहेत. सगळ्यांचे डोळे स्वामींकडे लागले होते. ते काहीतरी इलाज सांगतील. फार मोठी अपेक्षा होती. अख्खं गाव स्वामी कृपा होईल याच आशेवर होतं. पण स्वामीने काहीच मार्ग सुचवला नाही. अरे आपलं दुर्दैव आहे. काय होणार आहे या गावाचं पुढे. अरे काय होणार आहे आपलं. या साथीनं अख्खा गाव धुवून नेलाय. त्याच्यावर उपाय काय शोधायचा. माझ्याकडे उपाय. सोळ्या काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचलं मी. स्वामी, आपल्या हास्यामागचं कारण कळलं नाही. धीर धीर या लोकांकडे अजिबात धीर नसतो. थांबायची तयारी नसते. सगळं काही तात्काळ हवं असतं. यांच्यावर संकट कोसळलं की अगदी गर्भगणित होतात. हातपाय लटपटायला लागतात यांचे. मग परमेश्वराकडे धाव घेतात. परमेश्वराला साकडं घालतात. बाबा परमेश्वरा आमच्यावरचं संकट दूर कर. अरे पण या लोकांना एक गोष्ट कळत नाही की कुठच्याही गोष्टीसाठी ठराविक काळ जावा लागतो. यांची थांबायची तयारी नसते. अरे झाड लावलं की लगेच त्याला फुलं फळं येतात का? मग परमेश्वरांनी आपल्याला अनुकूल गोष्ट केली नाही की यांचा परमेश्वरावरचा विश्वासच ढासळायला लागतो. पण यांची थांबायची तयारी नसते. याला सगळं झटपट हवं असतं. पी हळद हो गोरी. आणि मग यांना अनुकूल असं काही घडलं नाही की मग यांचा परमेश्वरावरचा विश्वासच ढासळायला लागतो. मग होतं काय की ही लोक हिंदू माणसांकडे धाव घेतात. परमेश्वर आपलं संकट निवारण करेल हा विश्वास नसतो त्यांना. आणि मग भोंदू लोक त्यांच्या कमकुवतपणाचा बरोबर फायदा उचलतात. आणि मग असं योग्य वेळ येताच या लोकांची अंधश्रद्धा आम्ही दूर करू. बाबा आम्हाला काहीतरी उपाय सुचवा. बाबा आता आमचे प्राण तुमच्या हातात आहेत. तुम्हीच आम्हाला यातून मार्ग काढा आणि वाचवा बाबा. अरे त्याचसाठी आलोय मी. तुमचा आवाज ऐकलाय मी. फार मोठ्या संकटात सापडलाय हे कळलंय मला. आणि हो खूप लांब वरून आलोय मी इथं तुमच्यासाठी. अरे मला तर वाटतंय खूप मोठे बाबा असावेत हे. आपल्या मदतीसाठीच धावून आलेत ते.
बाबा 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 तुमचे फार मोठे उपकार झाले आमच्यावर. अरे उपकाराची भाषा नंतर करा, आधी माझ्या उपायावर काम करा. हे पहा काय आहे? दगड आहे, शेंदूर फासलेला दगड. रे दगडाला शेंदूर मीच फासलाय. विचारा का? का? कारण हा साधा सुधा दगड नाहीये. साधा सुद्धा दगड नाही, हम्म. पण तो दगडासारखाच दगड दिसतोय. ते तुमच्या डोळ्यांना, माझ्या डोळ्यांना हे वेगळंच कोणीतरी दिसतंय. कोण दिसतंय बाबा? असोबा. शोभा होय, कित्येक दिवसापासून खितपत पडला होता. आणि तुम्ही गावातल्या लोकांनी घोर अपमान केला याचा. सगळे गावातले लोक एक साधा दगड समजत होते याला. कित्येक तर जाता येता लाथाडून जात होते. दुर्लक्ष करत होते त्याच्याकडे. करत होते की नाही? अरे तुमच्या अशाच वागण्यानं हो हो बाबा हो. गावावर कोप झालाय बसोबाचा. म्हणून गावात पटकीची साथ पसरलीये. बाबा काय करायचं मग? आता फक्त या मसोबा देवाला शांत करायला पाहिजे. तशी सुरुवात तर मी केलीच आहे. त्याच्यावर शेंदूर पासून याचा देव बनवलाय मी. आता याची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करावी लागेल. प्रसन्न करून घ्यावं लागेल. तरच या गावातून पटकीची साथ हद्दपार होईल. नाहीतर बाबा बाबा आपण ताबडतोब तुम्ही म्हणताय तसं करूया. ह्या देवाची पूजा करूया. आपण लगेच देवाची पूजा करू. आणि एवढ्यावरच सगळं भागणार नाही बरं का. मग आणखी काय करावं लागेल बाबा? उद्या सकाळी कोंबड्याचा बळी देऊ आपण. तरच हा मसोबा पूर्णपणे शांत होईल. सोळ्या, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या जमीन अस्मानाचा फरक असतो. श्रद्धा ही उपकारक असते, अंधश्रद्धा ही अपकारक असते. अरे श्रद्धेमुळे कुणाचंही वाईट होत नाही, अंधश्रद्धेमुळे मात्र कुणाचंही भलं होत नाही. श्रद्धा आणि सबुरी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रद्धा ही माणसाला बळ देते, आपलं ध्येय आपलं इप्सित साध्य करण्यासाठी मनाला ताकद देते. अंधश्रद्धा आपल्या माणसाला आपल्या ध्येयापासून इप्सितापासून दूर जाण्यासाठी मनात संभ्रम निर्माण करते. माणसाला विचार नव्हे विकार प्रवृत्त करते. आता मांजर आडवं जाणं याचा काम होणं अथवा न होणं याच्याशी काहीही संबंध नसतो. पण अंधश्रद्धेपोटी माणूस तो तासा लावून मोकळा होतो. अरे कमकुवत मनाच्या आश्रयाला येते ती अंधश्रद्धा.
तर उपस्थित गावकऱ्यांनो, आज आपण इथे कोंबड्याचा बळी देणार आहोत. बळी देताच देवाचा कोप शांत होणार आहे आणि गावातील पटकीची साथ नाहीशी होणार आहे. चला आता देवाचा कोप शांत होईल आणि पटकीची साथ सुद्धा नाहीशी होईल. आता आपल्या जीवाला धोका नाही. जय म्हसोबा! रुक जाओ. छोड़ दे इसे. छोड़. देवाला असा बळी देऊन देव प्रसन्न होतो. स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी लोकांना गैरमार्गाला नेतोच. आणि तुम्ही अक्कल गहाण टाकलीत का? स्वतःचं डोकं नाही. अरे संकट आलं म्हणून या अंधश्रद्धेला बळी पडता. अरे इतके कसे रे दुबळे तुम्ही? नाही रे, कुठच्या धर्मशास्त्र पुराणात लिहिलंय प्राण्याचा बळी देऊन देव प्रसन्न होतो म्हणून. तुम्ही अकला गहाण टाकता, मग ह्याच्यासारख्या भोंदू लोकांचं फावतं. अरे जरा तरी विचार करायचा. इष्ट काय अदिष्ट काय नाही, मग या अशा लोकांचं फावतं. हा तुम्हाला नाचवतो आणि तुम्ही माकडासारखे नाचता. अरे आप खड़े खड़े मुंह क्या ताक रहे हो? जाओ, निकल जाओ यहाँ से. भागो. नालायक, चल भाग. नालायक बोल. आजी. अंधश्रद्धेनी ताबा घेतलाय यांचा. अरे डोकी ठिकाणावर नाहीयेत तुमची. मेंदू बथ्थड झालाय. अरे जनावरांचा बळी देता. त्या शेंदूर बसलेल्या दगडाला देव बांधतात. देव माणसांमध्ये जनावरांमध्ये बघायला शिका. अरे डोळे असून अंधळे होता. भुजंगा, पाहिलंस ना स्वामींनी कसं रौद्र स्वरूप धारण केलंय ते. मला तर त्यांच्या जवळ जाण्याचं धीरच होत नाही. काय करायचं आता? मी अतिशय संतप्त झालेत, पण आहे ह्याच्यावरही उपाय आहे. स्वामींचा राग जर शांत करायचा असेल ना, तर वेडी सोनारीण आणि मन्या मला बोलवायला हवं. तेच हे कार्य करू शकतात. मूर्ख, नालायक, बेअक्कल. या बाई नाही आणि वेडी सोनारी नाही. गावभर शोधलं पण कुठे बेपत्ता झालेत कोणाच ठाऊक. कुठं शोधावे यांना?
हे दोघं हाच स्वामींच्या क्रोधावरचा उतार आहे. म्हणजे स्वामींचा राग शांत व्हायचा असेल तर हे सापडायलाच हवं. शोधावं आता या दोघांना. तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम काय काम ज्ञानबा तुकाराम काय काम ज्ञानबा तुकाराम काय काम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम काय काम ज्ञानबा तुकाराम काय काम ज्ञानबा तुकाराम काय काम ज्ञानबा तुकाराम काय काम सगळं पन्ना जाऊन बराच वेळ झाला, अजून कसे आले नाहीत ते. हा, मन्याबा आणि सोनारणीला शोधण्यात बराच उशीर झालाय. ज्ञानबा तुकाराम काय काम 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 ज्ञानबा तुकाराम. स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ महाराज की. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शंभो शंभो. हे काय लावताय चोळप्पा? कसलं तेल आहे? तुला काय करायचंय सांग बाबा, सांग. सगळी इत्यंभूत माहिती सांग, नाही तर तुझं डोकं खाईल ती. अहो, स्वामींची पावलं बघा किती भेगा पडले. अहो, या पावलांना विश्रांती असते कुठे? सदोदित भिंगरी लागलेली असते. त्यात हल्ली इतकी थंडी पडली आहे. अहो, स्वामींना वेदना होत असतील म्हणून तेल लावतोय. खास कोकमाचं तेल आणलंय तेच लावतोय. गौरे कळलं? झालं समाधान? तुझ्या डोक्यात असलं काही नाही यायचं. तुला फक्त स्वतःचीच काळजी. कोण आहे रे? अरे, ह्या गौराबाई म्हणजे आपल्या सुंदराबाई आहेत ना, अगदी तशाच आहेत. म्हणजे तेवढ्याच लोभी आहेत. स्वामी अशा लोकांना का जवळ करतात ते मला अजूनही कळलेलं नाही. जाऊ दे, चल. ये नारायणा. स्वामी, ही माझी गरीबाची छोटीशी भेट. डोळ्या बाई 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 बाई, अहो किती प्रकारच्या भेटी येतात स्वामींसाठी. आपल्याला अशा भेटी मिळायला लागल्या तर किती बरं होईल नाही. आणि ही तर बरीच गब्बर आसामी दिसते. होय, मोठा सरकारी हुद्देदार आहे आमचा नारायण. वेळात वेळ काढून आमच्या दर्शनाला आलाय. काय नारायणा, बरं आहेस ना? सगळं ठीक चाललंय ना? होय स्वामी, आपल्या कृपेने सगळं एकदम छान सुरू आहे. फक्त एकच खंत आहे, आजही माझ्या घरातले आपला हट्ट सोडत नाहीत. ते आपल्याला मानायला, आपल्यावर श्रद्धा ठेवायला तयार नाहीत. त्यांचा तुमच्यावर विश्वासच बसत नाहीये. नारायणा, अरे असं कोणी सांगितलं म्हणून कुणी कुणावर विश्वास ठेवत नसतो. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीने वागतो. आपल्याला पटेल तेच करतो. आणि जगातल्या प्रत्येकाने आम्हाला मानायला पाहिजे, आमची भक्ती करायला पाहिजे असं नाही. अरे आपण कुणावरही भक्ती करणं लादू शकत नाही. नव्हे तसं करणं योग्यही नव्हे. सगळ्यांनाच आमचं मोठेपण कळतं असं नाही. काही जणांना ते कळायला वेळ लागतो. तुझ्या हातात जे काही आहे
ते तू कर. इतरांची चिंता करू नकोस. अरे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याविषयी वाईट का वाटून घ्यायचं? स्वामी, आपली आज्ञा शिरसावंद्य आहे. माझ्यावर, माझ्या घरावर आपली अशीच कृपादृष्टी राहू देत. स्वामी, येतो मी. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हो, मन प्रसन्न झालं इतक्या वेळानं. अरे हे काय, पिशवी घेऊन असत निघालं वाटतं. अरे अरे, या स्वामींसाठी आणलेली शाल आहे, ती द्यायचीच राहून गेली. बरं, वेळेत आठवण झाली. आता जाऊन माघारी ही शाल देऊन येतो त्यांना. अहो नारायणराव, परत मागे का वळलात? काही विसरलात का? हो ना. काय झालं, स्वामींसाठी शाल घेतली होती हो, ती द्यायचीच राहून गेली. खास स्वामींसाठी म्हणून मी 4 दुकानं फिरून ही शाल निवडली होती. कडाक्याची थंडी आहे, म्हटलं स्वामींना उपयोगी आहे. आणि तिकडे मी देते ना स्वामींना. जाऊन देऊन देतो ना मी. अहो, नारायणराव, अहो तुम्ही कशाला एवढे कष्ट करताय? मी देते ना स्वामींना. तुम्हाला कशाला उगीच त्रास? अहो त्यात कसला आलाय त्रास? आता बघा, तुम्ही तिथे जाणार, तुमचा वेळ एवढा वाया जाणार. एवढे मोठे अधिकारी तुम्ही, अहो तुमचा किती वेळ महत्वाचा आहे. तेव्हा शाल आणा तिकडे आणि मी स्वामींना सांगेन की तुम्ही शाल दिले म्हणून. हा, काही काळजी करू नका. बरं, या आता. हा, द्याल ना गौराताई? हो हो, नक्की देईल. किती उंची शाल आहे आणि चांगली गरम सुद्धा आहे. गरज झालं, माझं डोकं चाललं ते. आणि मी याच्या मागावर राहिली ती, तरी मला वाटलंच होतं की हा माणूस स्वामीसाठी काहीतरी भेट वस्तू घेऊन नक्कीच आलेला असणार. वा गौरा वा, हा, आज तू सुंदराबाईला सुद्धा मागे टाकलास. वा, किती शाल चांगली आहे. काय शरद? आई, बाबा आले. घ्या. चेहरा अगदी आनंदाने फुलून आलाय. आलात स्वामींना भेटून? हो, छान मनासारखं दर्शन झालं. स्वामींचं दर्शन झालं ना की मनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. हो, तुम्ही फक्त तुमच्या आयुष्याचा विचार करा. आमच्या आयुष्याचं काय? अगं, आपलं सगळ्यांचं आयुष्य एकच आहे. तुझं माझं वेगळं असं काय आहे का? हो आहे, वेगळंच आहे. तुमच्या आयुष्यावर आमचा काही अधिकार राहिलाय तरी कुठं? असं का म्हणतेस? मग काय म्हणू? अहो तुम्ही सतत कामावर असता. मोठे सरकारी अधिकारी म्हटल्यावर ते तसं होणारही. त्यात तुम्ही सतत फिरतीवर असता, त्यामुळे तुम्ही कधी घरी असण्याची फारशी कधी वेळ येतच नाही म्हणा ना. हा, आता ते टाळता येणार नाही हे मान्य आहे मला, पण मग जो उरलेला वेळ तुम्हाला मिळतो तो का वाया घालवता तुम्ही? वाया घालवला तो कसा? अहो, कधी नव्हे तो आज रिकामा वेळ मिळाला तुम्हाला, तर तो घरच्यांसाठी, बायका मुलांसाठी राखून ठेवायचा, तर तोही स्वामींकडे येण्या जाण्यात वाया घालवला तुम्ही. अहो, केव्हापासून गेला आहात तिकडे याचं काही भान आहे का? आम्ही आपलं तुमची वाट पाहत राहायची, तुम्हाला कधी वेळ मिळतो याची, आणि त्यातूनही तुम्हाला कधी वेळ मिळालाच तर तोही स्वामींच्या वाट्याला. आम्हाला वेळ देणं तुम्हाला गरजेचं वाटतच नाही का? नाही. अगं, स्वामी माझे भगवंत आहे, आणि ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिलाय त्याच्याकडे कदापि दुर्लक्ष करू नये, आणि तो कृतज्ञपणा ठरेल, आणि ते मला मान्य नाही. पण बाबा, मला एक सांगा, तुम्ही एवढे मोठे सरकारी अधिकारी आहात आणि तुम्ही स्वामींची भक्ती काय करता? काय गरज आहे तुम्हाला याची?
अरे शरद, मी कसला अधिकारी? स्वामीच या संपूर्ण जगाचे अधिकारी आहे. या त्रिभुवनावर त्यांची सत्ता आहे. आज जो मी का आहे तो फक्त स्वामींमुळेच. आज माझं एवढं प्रस्थ आहे, एवढा मान मरातब आहे, ते केवळ त्यांच्यामुळे. अरे हे सगळं त्यांनीच देऊ केलेलं आहे. त्यांच्या देण्याची परतफेड होऊ शकत नाही शरद. तुमच्यासारखे तुम्हीच कर्तृत्व आपलं आणि श्रेय देताय त्या स्वामींना. अहो, स्वामींनी काहीही केलं नाहीये. हे सगळं तुमच्या मेहनतीचं, तुमच्या बुद्धिमत्तेचं फळ आहे. किती मनात गैरसमजूत बाळगून आहात तुम्ही. एक ना एक दिवस तुम्हाला स्वामींचा साक्षात्कार कळेलच. असो, आई कुठे आहे? आतल्या खोलीत आहेत. शरद, खेळ पुरे झाला, आता अभ्यासाला लागा जरा. आई, नारायणा, आलास? झालं का तुझ्या स्वामींचं दर्शन? हो झालं. मग काय, आज अगदी खुश असशील नाही? आई, अगं आपल्या स्वामींचं म्हटलं असतंस ना तर मला जास्त बरं वाटलं असतं. झालं ना तुझ्या मनासारखं? मग झालं. आता थोडा बायका मुलांच्या मनाचा विचार कर. म्हणजे काय करू? म्हणजे एका संसारी सद्ग्रस्ताने जसं वागायला हवं तसा वाग. त्यांना काय हवं नको ते विचार. त्यांच्याशी बोल, गप्पा मार, त्यांना थोडा वेळ दे. आई, आजवर मी त्यांना काय कमी पडू दिलंय का? अरे, खायला प्यायला लिहायला मिळालं म्हणजे झालं नाही. वंदनाला सुद्धा वाटत असेल आपल्या नवऱ्याने आपल्याबरोबर थोडासा वेळ घालवावा. शरदला सुद्धा वाटत असेल आपल्या बाबांनी आपल्याबरोबर वेळ घालवावा, त्यांचा सहवास आपल्याला मिळावा. अरे, यातच संसाराचं सुख असतं. हो, माझ्याकडे वेळ नाही ही गोष्ट खरी आहे. आणि आज तर फारच अपुरा वेळ आहे माझ्याकडे. त्यांच्यासोबत राहायलाही नाही मिळत आहे मला. पण मी पुढच्या वेळेस येईन ना तेव्हा नक्की त्यांना वेळ देईन. पण आई, आज मला तालुक्याच्या गावी निघायला हवं. अगं, सरकारचं तसं पत्र आलंय, मला आज रात्रीच निघावं लागेल. आज रात्री? नको नको, आज रात्री नको जाऊस. का? आज रात्री निघालो तर काय होईल? अरे, आज किंक्रांतीची रात्र आहे. तू आज घराबाहेर पडू नकोस. आई, अगं काय होणार आहे? नको नको, आज रात्री तू बाहेर पडू नकोस. तू आज रात्री बाहेर पडण्याचं रद्द करून टाक. आई, मी सांगितलं ना, स्वामी आहेत माझ्या पाठीशी. स्वामींचं त्यांच्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असतं. स्वामीची या भक्ता नाही भय चिंता. आई, मी माझं जाणं रद्द करणार नाही. स्वामी, अहो काय झालं आपल्याला? आपण असं का करताय? अरे दिसत नाही का तुला? थंडीने कुडकुडतायत स्वामी. काहीतरी कृती करायची सोडून प्रश्न कसले विचारत बस. नाही अहो, शेकोटी पेटते आणि तरीही इतकी थंडी वाजते म्हणून मी विचारलं. गंगा, तू इथेच थांब, मी स्वामींसाठी पांघरायला काहीतरी घेऊन. हा? स्वामी, स्वामी, स्वामी. मूर्ख नालायक, नको मला ते ओंगडा. अहो पण स्वामी, वाह, वाह वाह, काय रसदार आणि गोड फळं आहे ती. अगदी उत्तम प्रतीची आहे आणि मला हवी तशीच आहे. आणि हे साजूक तुपातले मोतीचूर लाडू. वा 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 वा, दिसायला जसे छान तसे चवीलाही छान. तोंडात टाकताच एकदम विरघळले, एकदम जीव तृप्त झाले.
आणि ही किमती शाल, बाप रे, किती किंमत असेल नाही याची. पण तुला काय करायचंय गौरा? तुला थोडीच किंमत मोजावी लागली. आणि तुला किमतीशी काय करायचंय? ती फक्त शाल घेऊन अशी अंगावर पांघरायची. आणि स्वामींना काय, अशा नेहमी भेटवस्तू येतच असतात, त्यांना काय करायचंय? आणि आता मी इतकी त्यांची सेवा करते, त्याचं फळ नको का मला द्यायला? मला काय हे? स्वामी स्वामी, अहो आमचं ऐका. अहो थंडीचा त्रास होईल तुम्हाला, अंगावर पांघरायला काहीतरी घ्या. प्रेम मूर्ख नालायक हलकट. आम्ही तुमच्याकडे काय बघतो आणि तुम्ही आम्हाला काय देत आहात? हे पहा, मला आमची शाल हवी आहे. आमची शाल हवी आहे मला. आमची शाल. ती शाल? स्वामी, तुमची शाल कुठे ते सांगा आम्हाला, आम्ही आणू ती. ही शाल आणू. कुठे आहे आमची शाल? काय स्वामी? शाल कुठे आहे? शाल? बोल. आता गावात खेळ बसली. आमच्या भेटीच्या वस्तू दडवून ठेवतेस. आमच्या सेवेची फळ वाटतेस. स्वामींना या शालीची गरज काय? शरम नाही वाटत? आता बोलतेस का? दाखवू 14 रत्न. चल जा, घेऊन ये आमची शाल. हो, आता आणते मी शाल. आई, येतो मी. आई, अगं तू काय एवढी चिंताग्रस्त आहेस? अगं दूर जाणाऱ्या माणसाला हसत मुखाने निरोप द्यावा असं तूच म्हणतेस ना? अरे, मनातली चिंता चेहऱ्यावर दिसणारच. मला अजूनही वाटतं की तू जायचा बेत रद्द करावास. आई, अगं तुला माहितीये केवढी मोठी जबाबदारी आहे. अगं जेवढं पद मोठं तेवढी जबाबदारी मोठी. अरे पण जीवापेक्षा काम जास्त महत्वाचं आहे का? मला अजूनही भीती वाटते. त्यातून आज किंक्रांतीची रात्र आहे. आई, मी सांगितलं ना, स्वामी आहेत माझ्या पाठीशी. मग किंक्रांत असो नाही तर काही असो, काही बिघडत नाही. हो आई, ते आपलं ऐकणार आहेत का? यांचं सर्वस्व म्हणजे ते स्वामी. ते तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत यांना. त्यांच्या लेखी आईच्या शब्दाला किंमत आहेच कुठे? तसं नाहीये वंदना. अगं आईचं हृदय ती काळजी करणारच, कळतंय मला. एवढं कळतंय ना, मग ऐका त्यांचं. अगं मी सांगितलं ना, आईचे आशीर्वाद पाठीशी घेऊनच मी निघालोय. आणि सोबत रक्षण करायला माझे स्वामी आहेतच. आईचे आशीर्वाद आणि रक्षण करायला स्वामी, असं दुहेरी कवच असताना घाबरायचं कशाला? अगं प्रत्यक्षात काळ जरी उभा राहिला ना, तरी त्याला परतवून लावण्याचं सामर्थ्य माझ्या स्वामींमध्ये आहे. तू असं काय अभद्र बोलायचं? ते काही होणार नाहीये. काही होणार नाही तेच तर सांगतोय मी. मग आता फार वेळ कशाला घालवायचा? येतो मी. बाबा, त्या दोघी एवढं सांगताय तर जरा ऐका ना. नका जाऊ. एक दिवस न गेल्याने काय होणार आहे मोठस? काळा, अरे वेळेला फार महत्व असतं, ती पाळायची असते. दिलेला शब्द आणि वेळ जो पाळत नाही तो आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही. येतो मी. फार हट्टी आहे. आपलं तेच खरं करतो हा. किंक्रांतीची रात्र आहे. मनात नको नको ते विचार येतात. काही अघटित तर घडणार नाही ना? शाल आणू ना एवढा वेळ.
लपून नाही ठेवली होती स्वामी, जपून ठेवली होती. आता इतकी उंची शाल अशीच उघड्यावर टाकायची का म्हणून? म्हणून तू तुझ्या ताब्यात घेतलीस ती? नाही, तुम्हाला देणारच होते मी. कधी? लगेचच देणार होती, पण कामाच्या गडबडीत राहूनच केलं. काम? गौरव, तू आणि काम? तुझी कामं आम्हाला चांगली ठाऊक आहेत. तर दे ती शाल इकडे. आता पांघरून देत. स्वामी, स्वामी, माझी आई आणि पत्नी यांचा इतका रोष का आहे तुमच्यावर? त्या तुम्हाला तुमच्या सामर्थ्याला का कमी लेखतात? नसत्या शंका कुशंका काढत असतात स्वामी. स्वामी, अहो तुमच्या भक्तीला दोघींचाही विरोध आहे आणि या बाबतीत दोघींचंही एकमत आहे, यातच मला वाईट वाटतं स्वामी. स्वामी, आता तुमच्या भक्तीची सुबुती या दोघींनाही द्याव. अहो माझ्या संसारात ही एकच उणीव आहे, ती दूर करा स्वामी. तुम्हीच काहीतरी करा आता. श्री स्वामी श्री. कोणा तुम्ही? काय हवंय तुम्हाला? ही पिशवी दे. नाही नाही, ही नाही देणार मी पिशवी. नाही देणार. अरे नाही देणार, नाही देणार, नाही देणार, नाही देणार, नाही. पिशवी द्या. स्वामी, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी, 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 स्वामी. वंदना, अगं वंदना, हे बघ काय जपमाळ वाढवली. अगं आई, अहो काय अर्थ असेल याचा? अगं अशी कशी वाढवली? काहीतरी विपरीत घडणार, त्याच्याशिवाय नाही वाढवणार अशी जपमाळ. आता हो आई, तरी मी नारायणाला सांगत होते रात्री अपरात्री बाहेर जाऊ नकोस म्हणून, आणि किंक्रांतीच्या रात्री तर नकोच नको, पण नाही ऐकलं माझं. आता काय होणार काय कळत नाहीये. आई, अहो काय झालं असेल हो? माझा जीव तर काळजीने अर्धा झालाय. पण हे यांना कशाची भीती नाही की परवा नाही. सगळं आपल्या स्वामींवर सोपवून मोकळे झालेत. स्वामी आहेत म्हणे. स्वामी, स्वामी काय करणार? स्वामी म्हणजे काय देव आहे? तो काय मदत करणार आहे? तो सुद्धा आपल्यासारखा झाडा मासाचा माणूसच आहे. उगाच आपलं एखाद्याचं सो माजवायचं इतकंच. तर काय, पण हे स्वामींना देवालयात बसवून मोकळे झालेत ना, त्यांना कोण सांगणार? आता त्यांच्यावर काय प्रसंग ओढवलाय काही कळत नाहीये. आणि स्वामी ते काय करणार आहेत? ते रक्षण करणार आहेत का त्यांचं? आता यांच्या बरोबर काय झालंय हे कसं कळणार हो आपल्याला? ह्या जंगलातून रात्रीचा असा प्रवास करायचा म्हणजे? अरे तू घाबरतोस की काय? अरे तू फौजदार आहेस, लोकांना घाबरवायचंस. अमा रुकिये. कोण आहेस तू? काय हवंय तुला? दरोगा जी, आपको दरख्वास्त है. बस यहां से 2 मोड़ पीछे जाइएगा. वहां एक शख्स हमले की वजह से घायल पड़ा हुआ है. खुदा के वास्ते वहां जाकर उसकी मदद कीजिएगा. नाही बाबा, एवढा वेळ नाहीये. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पत्र आलंय, त्यांनी त्वरित बोलावलंय आम्हाला, म्हणून इतक्या रात्री आम्ही चाललो आहोत. तिथे पोचायलाच हवं.